किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. जो सम्यकदर्शी आहे, सम्यकदर्शी म्हणजे ज्याने परमार्थतः जो सम्यकदर्शी आहे तो काही करत नाही. न च असो परमार्थतः करोति अतः. काल विषय झाला होता एक जो कर्मसन्यासी, कर्मयोगी आणि कर्मसन्यासी. कर्मसन्यासी कसा असतो आणि कर्मयोगी कसा असतो. तर कर्मयोगी ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगितला है ना. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा विजितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. हा जो विशुद्धात्मा आहे, सर्वदर्शी आहे, तो सर्व करूनही काही करीत नाही. मग कशा पद्धतीने काही करीत नाही त्याचा विचार सांगतात की युक्त तत्वविद. जो तत्वविद असतो, युक्त योगी आहे, तो पश्चय म्हणजेच पश्चन म्हणजे पाहत असता, श्रवण म्हणजे ऐकत असता, स्पृशय म्हणजे स्पर्श करीत असता, जिघ्रण म्हणजे श्वास आपलं गंध घेत असता, आणि अस्नन म्हणजे जेवत असता, गच्छन म्हणजे चालत असता, स्वपन म्हणजे झोपत असता, श्वसन म्हणजे श्वास घेत असता, प्रलपन म्हणजे बोलत असता, विसृजन म्हणजे श्वास सोडत असता, त्यानंतर श्वास सोडत असता किंवा त्याग करत असता, कोणती गोष्ट सोडून देत असता, गृह्णन ग्रहण करत असता, उन्मिषण निमिषण डोळ्याची उघड झाप करत असता सुद्धा इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन् न किंचित अहम करोमि इति, है ना. एवढं करत असताना इंद्रिय हेच इंद्रियामध्ये वर्तन करतात, मी काहीही करत नाही अशी धारणा करून काहीही करत नाही, है ना. मी काही करत नाही असा म्हणेत मानतो. अहम न किंचित करोमि इति म्हणेत, मी काही करत नाही असा मानतो. कोण? तत्वविद. तत्वविद म्हणजे सम्यकदर्शी, ज्ञानी. नैव किंचित करोमि इति युक्तः समाहितः सन् मन्येत चिन्तयेत. तत्वविद आत्मनः याथात्म्यं तत्त्वं वेत्ति इति तत्वविद परमार्थदर्शी इत्यर्थः. नैव किंचित करोमि इति युक्तः, मी काहीही करत नाही असा मानणारा जो युक्त ज्ञानी, म्हणजेच काय, समाहित. युक्त म्हणजे समाहित सन, समाहित होऊन म्हणजे सम्यकदर्शी होऊन किंवा इंद्रियांचा निग्रह करून, मन्येत चिंतयेत. काय चिंतयेत? असं सर्व काही चिंतन करतो की मी काही करत नाही असं चिंतन करतो. मी निर्विकारी अविकारी आहे. आत्मनो याथात्म तत्त्वं वेत्ति इति तत्वविद परमार्थदर्शी. आत्म्याचं यथार्थ स्वरूप जाणणारा तत्वविद, त्यालाच काय म्हणायचं? परमार्थदर्शी. तत्वविद जो आहे तोच कसा आहे? परमार्थदर्शी आहे, खरं पाहणारा आहे. तत्त्वं वेत्ति इति तत्वविद. जो तत्वाला जाणतो त्याचं नाव काय? तत्वविद. कदा कथम वा तत्त्वम् अवधारयन् मन्येत इति उच्यते.
कशा पद्धतीनं मानतो? कधी कधी तेच सांगतात, तो कशा पद्धतीनं तत्वाला जाणतो आणि माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्म नाही असं जाणतो. मन्यते इति पूर्वेण संबंधः. पूर्वेण संबंध म्हणजे पूर्व श्लोकामध्ये जसं दिलंय ना, मन्येत, इथं ते लावायचं. अगोदर श्लोक वाचायचा पूर्ण, अर्धा श्लोक, 8वा अर्धा श्लोक आणि 9वा पूर्ण श्लोक. याचा सर्व श्लोकाचा संबंध कुठं लावायचा? 8वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आलेलं मन्येत. मन्येत हे मुख्य क्रियापद आहे. याला जोडायचं पूर्ण, असा मानतो. काय मानतो? ज्याही काही क्रिया आहेत, कोणत्या? पाहणं, ऐकणं, स्पर्श करणं, वास घेणं, खाणं, या सर्व क्रिया इंद्रियांच्या क्रिया इंद्रियांच्या अर्थामध्येच वर्तन करतात असा मानणं. यस्य एवं तत्त्वविदः सर्व कार्यकरणचेष्टासु कर्मसु अकर्म एव पश्यतः सम्यक्दर्शिनः तस्य सर्वकर्मसन्न्यासे एव अधिकारः कर्मणः अभाव दर्शनात. अशा प्रकारे जो तत्वविद आहे म्हणजे ज्ञानी आहे, सर्व सर्व कार्य करण चेष्टासु, सर्व कार्य आणि करण, इंद्रिय आणि देह, अंतःकरण यांचे सर्व कर्म, त्या कर्मामध्ये काय पाहतो? अकर्म एव पश्यतः, अकर्म एव, अकर्मच पाहत आहे असा सम्यकदर्शिनः, कोण? ज्ञानी. तस्य सर्व कर्मसन्यास एव अधिकार, असा जो ज्ञानी आहे त्याला सर्व कर्मसन्यास अधिकार आहे, सर्व कर्माचा त्यागाचा तो अधिकारी आहे. का? अभाव दर्शनात, सगळीकडे तो सर्व कर्माचा काय पाहतो? अभाव पाहतो. एकही कर्म माझ्या ठिकाणी नाही असं पाहतो. म्हणून त्याच्या ठिकाणी काय? सर्व कर्मसन्यासाचा अधिकार आहे. नहि मृगतृष्णिकायाम् उदकबुद्ध्यापानाय प्रवृत्तः उदकाभावज्ञाने अपि तत्र एव पानप्रयोजनाय प्रवर्तते. मृगतृष्णिकायाम् उदकबुद्ध्यापानाय प्रवृत्तः. मृगतृष्णिका म्हणजे मृगजळ. मृगजळाच्या ठिकाणी उदकबुद्धी झाली. उदकबुद्धी झाली म्हणजे हे पाणी आहे अशी बुद्धी झाली. आणि पानाय प्रवृत्त, पिण्याकरता काय झाला? प्रवृत्त झाला. परंतु नंतर काय झालं? उदकाभाव ज्ञाने, त्याला काय झालं? इथं पाणी आहे असं नाही, पाणी नाही असं ज्ञान झालं. उदकाभाव ज्ञाने अपि तत्र एव पान प्रयोजनाय न प्रवर्तते. पुन्हा तिथं पाणी पिण्याकरता प्रवृत्त होत नाही. पान प्रयोजनाय, पान प्रयोजनाय म्हणजे पाणी पिण्याकरता, न प्रवर्तते, प्रवृत्त होत नाही. त्या पद्धतीनं हे सर्व काय, हे जितके काही कर्म आहेत ते कसे आहेत? कर्मच नाही. तर माझ्या ठिकाणी येत किंचित कर्म नाही असा ज्याचा निश्चय झालेला आहे किंवा अशी ज्याची दृष्टी झालेली आहे, हे सर्व कुठं होते? देहात होते. माझ्याहून भिन्न देह मी नाही, देह माझा नाही. माझ्याहून भिन्न देहामध्ये हे सर्व काही होत असेल, माझ्या ठिकाणी काही होत नसेल, माझ्या ठिकाणी याचा अत्यंत अभाव असेल, तर तो पुन्हा याच्यामध्ये प्रवृत्त कसा होईल? जसा माणूस कळालं की हे पाणी नाही, तर पुन्हा त्या पाणी पिण्याकडे प्रवृत्त होत नाही तसा. यह तो पुन्हा आत्म अतत्वविध प्रवृत्त च कर्मयोगे. परंतु जो अतत्वविद आहे तो मात्र काय? कर्मामध्ये प्रवृत्त असतो. कोणत्या कर्मामध्ये? कर्मयोगामध्ये.
सामान्य कर्म जे अति पामर लोक आहेत ते सामान्यच कर्म करत राहतात, परंतु जे मुमुक्षु आहे पण ज्याला ज्ञान नाही, मुमुक्षु आहे पण ज्ञान नाही, तो काय करतो? कर्मयोग करतो. त्या कर्मयोगाचं वर्णन. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. कर्माणि ब्रह्मणि आधाय किंवा ब्रह्मणि आधाय संगम त्यक्त्वा कर्माणि करोति यः. यः ब्रह्मणि आधाय, ब्रह्मणि आधाय म्हणजे आधाय निक्षिप्य, ब्रह्मणि म्हणजे ईश्वरी, ईश्वरे, ईश्वरामध्ये सर्व कर्म जे आहेत कर्माचा काय करतो? आधाय म्हणजे निक्षेप्य, त्याग करतो, म्हणजे ब्रह्म ईश्वराला कर्म अर्पण करतो सरळ सरळ. आणि कशा करता? कसं करून? संगम त्यक्त्वा. संगम म्हणजे फलासक्ती, फलासक्ती टाकून ब्रह्मामध्ये म्हणजे ईश्वरामध्ये कर्माणी है ना, ब्रह्मामध्ये सर्व कर्माचा काय करतो? त्याग करतो. असा सह पद्मपत्र इव अंबसा, अंबसा पद्मपत्र इव न पापेन न लिप्यते. पाण्यामध्ये जसं पद्मपत्र, कमळाचं पान पाण्यामध्ये राहतं आणि पाणी त्याला काय करू शकत नाही? ओलं करू शकत नाही, किंवा पाण्यानं ते ओलं होत नाही. पाण्याचा त्याच्यावर ठिपका पडला तरी ते त्याच्यावर टिकत नाही. त्याप्रमाणे तो जो महात्मा आहे पापाने लिप्त होत नाही. कोणता महात्मा? ज्याने सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केलेले आहेत असा. कर्म संग टाकून ब्रह्मण्याधाय कर्माणि करोति. फक्त ईश्वर अर्पण बुद्धीनेच कर्म करतो आणि संगम त्यक्त्वा, संग टाकून, कर्मास काय फलासक्ती टाकून. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जय. सत्यवादी करी, हो तशा पद्धतीने म्हणजे हा कर्मयोगच. ब्रह्मणि ईश्वरे आधाय निक्षिप्य तदर्थं करोमि इति भृत्यैव स्वाम्यर्थं सर्वाणि कर्माणि मोक्षे अपि फले संगम त्यक्त्वा करोति यः सर्वकर्माणि. ब्रह्मणि म्हणजे ईश्वर, ईश्वरे आधाय निक्षिप्य तद अर्थ करोमि म्हणजे ईश्वरार्थ मी सर्व करतो. कसं करतो? भृत्य इव स्वाम्यर्थम. भृत्य म्हणजे सेवक जसा स्वामी करता करतो, त्याला त्याच्या याच्याविषयी काही आसक्ती नसते कर्माविषयी. माझा स्वामी मी तुझा. तर सर्व काही कशा करता आहे? त्या परमात्म्याची सेवा आहे. मी परमात्म्याचा सेवक आहे. आणि कर्मामध्ये जसा एखादा सेवक आहे, त्याला किती गहू झाले, किती ज्वारी झाली, किती सोयाबीन झाले, त्याच्यावर काही घेणं देणं नसते. बस आसक्ती नसती की 50च पोते झाले पाहिजे, मग कमी जर झाले तर मग कसं होईल माझं, मग किती अवघड आहे, असं काही विचार करीत नाही त्या पद्धतीनं. किंवा पूर्णपणे समर्पित असतो कोण? सेवक. कोणाला? स्वामीच्या विषयी. स्वामीचं हित ते आपलं हित, स्वामीचं अहित तेच आपलं आहे, असा भाव धरून सर्वाणि कर्माणि मोक्षापि फले संगम त्यक्त्वा करोति. मोक्ष फळ सुद्धा, मोक्ष फळाचा सुद्धा संग नाही, त्याची सुद्धा आसक्ती नाही, त्याची सुद्धा आसक्ती टाकून कर्माणि करोति, जो कर्म करतो तो लिप्यतेन सा पापेन म्हणजेच न बध्यते,
तो पापाने लिप्त होत नाही. कसं? पद्मपत्र इव अंभसा उदकेन. पद्मपत्र जसं असतं उदकामध्ये, अंभसा म्हणजे पाण्यामध्ये उदकेनं पाण्यानं पद्मपत्र जसं ओलं होत नाही त्याप्रमाणे हा पापाने लिप्त होत नाही. केवलम सत्वशुद्धी मात्र फलम एव तस्य कर्म न स्यात्. मग त्याला फळ काय मिळतं? ज्ञान तर नाही, आणि सर्व कर्म कशामध्ये अर्पण केलेले आहेत? परमात्म्यामध्ये अर्पण केलेले आहेत. मग त्याचं काय फळ आहे? तर केवलम सत्वशुद्धी मात्र फलम. सत्वशुद्धी हेच काय फळ. सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धी. तस्य कर्मणः फलम सत्वशुद्धी मात्र फलम. त्याच्या कर्माचं सत्वशुद्धी मात्रच फळ आहे. म्हणून तस्मात् कायेन मनसा बुद्ध्या कैवल्येन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. कायेन मनसा बुद्ध्या कैवल्यैः इंद्रियैः अपि योगिनः संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये कर्म कुर्वन्ति. कायेनं, मनानं, बुद्धीनं आणि इंद्रियद्वारा जेही काही केवल कर्म होतात, केवल म्हणजे ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म होतात, ते सर्व कर्म कशा करतायत? त्याची आसक्ती टाकून संगम त्यक्त्वा मग आत्मशुद्धये योगिनः कर्म कुर्वन्ति. आत्मशुद्धी करताच हे योगी लोक काय करतात? कर्म करतात. आत्मशुद्धी म्हणजे अंतकरण शुद्धी. अंतकरण शुद्धी करता हे काय सर्व कर्म आहेत किंवा करतात. कोण? योगिनः. भाषामध्ये पहा, कायेन देहेन. कायेन म्हणजे देहेन, मनसा बुद्ध्या च केवलैः. मनाने, जसं देहाने तसं मनाने बुद्धीने. केवलैःचा अर्थ करतात ममत्व वर्जितैः. केवलैः म्हणजे ममत्व वर्जितैः ईश्वराय एव कर्म करोमि न मम फलाय इति ममत्व बुद्धी शून्यैः. ममत्व बुद्धी शून्य द्वारे, ममत्व बुद्धी रहित आणि त्या बुद्धीद्वारे काय करतात? कर्म. कशा? ईश्वराय एव कर्म. कशा करता? ईश्वरार्पण, ईश्वरा करता. आणि न मम फलाय, माझ्या फळा करता नाही, केवळ ईश्वरा करता ममत्व बुद्धी शून्य होऊन आणि ममत्व वर्जितैः ममता रहित होऊन. अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धीनं किंवा इंद्रियैः अपि, केवल शब्द कायादिभिः अपि प्रत्येकं संबद्धते सर्व व्यापारेषु ममता वर्जनाय. हा जो केवल शब्द आहे, तर केवल शब्दाचा अर्थ केला ना, ईश्वराय, ईश्वर समर्पित बुद्धीद्वारे. केवल म्हणजे काय? ईश्वर समर्पित बुद्धीद्वारे. तर मग कायाने जे कर्म केलं ते बी कसं? ईश्वर समर्पित. मनाने जे कर्म केलेलं आहे ते बी ईश्वर समर्पित, बुद्धीने बी ईश्वर समर्पित, आणि इंद्रियांनी जे काही कर्म होईल ते सुद्धा ईश्वर समर्पित. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ईश्वर समर्पण बुद्धी लावायची. तर केवल शब्द कायादिभिः अपि प्रत्येकम संबद्धते. केवल शब्द काया मनसा बुद्ध्या हे दिले ना, त्याच्यावर प्रत्येकासोबत ते जोडायचा. कोणता शब्द? केवल शब्द. सर्व व्यापारेषु ममता वर्जनाय. कशा करता? का केवल शब्द सर्वत्र जोडायचा? तर सर्व व्यापारामध्ये ममता वर्जनाय, कोणत्याही व्यापारामध्ये ममता नाही हे सिद्ध करण्याकरता, हे दाखवण्याकरता. योगिनः कर्मिणः. योगिनः म्हणजे हे कर्मयोगी. कर्म कुर्वन्ति
संगम त्यक्त्वा फलविषयम. संगम त्यक्त्वा म्हणजे फलविषयम संगम त्यक्त्वा योगिनः कर्म कुर्वन्ति. फळाची आसक्ती टाकून योगी कर्म करतात. कशा करतात तर आत्मशुद्धये सत्वशुद्धये. आत्मशुद्धये म्हणजेच सत्वशुद्धये, अंतकरण शुद्धी करता असा अर्थ. तस्मात् तत्र एव तव अधिकार. म्हणून हे अर्जुना तुझा इथेच अधिकार आहे. कशामध्ये अधिकार आहे? कर्मयोगामध्ये अधिकार आहे. इति कुरु. म्हणून तू कर्म कर. कर्म कर इति कुरु. कर्म एव कुरु. तू कर्मच कर. कर्म हे काय? सुटण्याचं साधन आहे. कशातून सुटण्याचं साधन आहे? बंधनातून सुटण्याचं साधन आहे. कोण? कर्म. असं देवानं सांगितलं. म्हणून काय केलं पाहिजे? कर्म केलं पाहिजे. कर्म. पण त्याला जोडायचं काय? केवळ परमात्म्याकरता, आपल्याकरता नाही. आपल्याकरता नाही. आपण तर परमात्म्याकरता करत असणारे कर्म सुद्धा ते सुद्धा कशाकरता करतो? आपल्याकरता. पांडुरंगात दर्शन घ्यायचं, माळ जपायची कशाकरता? आपल्याकरता नाही, लोकांकरता. माळ जपली आणि कोणा पाहिली? जंगल में मोर नाचा, किसने देखा? लोक एका असले म्हणजे माळ गिळ जपायला मजा येते. सकाळी ते दिसले पाहिजे. सकाळचे लोक वेगळे असतात, स्पेशल तीनचे. त्या लोकांना दिसले पाहिजे. त्याच्या हे एकूण एकाला पाहू स्नान करतात. ते म्हणतात ते दिसणार आणि हे म्हणतात हे दिसणार. आणि नाही दिसले की तुम्ही सकाळी दिसले नाही. अहो जरा मला उशीर कस काय झाला? तुम्ही तर 3ला येणारे. लगेच हे दुसऱ्या दिवशी याला पकडेन तुम्ही. दूर दूर तक संबंध येतं. मग पार संन्यासाचा तर किती अवघड आहे. आपण निष्काम कर्मापर्यंतच पोहोचलो नाही तर निष्काम कर्म करून मग दुसरी स्टेप आहे कोणती? कोणती? सर्व कर्म संन्यास. आणि सर्व कर्म संन्यास कसा? ज्ञानयुक्त सर्व कर्म संन्यास. तिथपर्यंत पोहोचणं तर अवघडच आहे. प्रत्येक कर्मामध्ये काय? आसक्ती दडले. उठ म्हणलं तरी कशा करता उठू हा प्रश्न आहे. तर निष्काम कर्म कसं घडलं आपल्याच्यानं? नाही घडत. निष्काम कर्म करत असला तरी त्याच्यामध्ये सूक्ष्म हेतू असतो की ह्या निष्काम कर्माची सुद्धा माझी काय व्हायला पाहिजे? स्तुती व्हायला पाहिजे. लोकांना म्हणायला पाहिजे ते का स्वतः करतात का? ते जगा करता करतात. आहे की नाही? असं आहे. कोणी कोणाकरता, कोणी कोणाकरता. तस्माच्च. म्हणून युक्त कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्त जो युक्त आहे. युक्त म्हणजे कर्मयोगी. कर्मफलं त्यक्त्वा शांतीं नैष्ठिकीं शांतीं आपनोति. जो युक्त आहे, कर्मयोगी आहे ना, निष्काम. काय ओ बुवा ते बंद करा ना मोबाईल. काही संबंध नाही ना मोबाईल काढण्याचा आता. युक्त म्हणजे कोण? जो कर्मयोगी आहे. जो कर्मयोगी आहे तो कर्मफलम त्यक्त्वा कर्मफळाचा त्याग करून नैष्ठिकीम शांतीम आपनोती. नैष्ठिक है ना. नैष्ठिक म्हणजे निष्ठायाम भवाम. नैष्ठिकीम शांतीम भाषात येईल त्याचा विशेष. नैष्ठिक शांती प्राप्ती, एकांतिक जी शांती आहे, वास्तविक शांती आहे, त्या शांतीला काय होतो? प्राप्त होतो. कोण? जो योगी आहे.
योगी म्हणजे निष्काम कर्मयोगी. निष्काम कर्मयोग कशाद्वारे नैष्टिक शांतीला प्राप्त होतो? तर कर्मफलम त्यक्त्वा, कर्मफल त्यागून. जो अयुक्त आहे, जो योगी नाही, म्हणजे निष्काम कर्मी नाही, तो कामकारेण फले सक्त निबध्यते. जो अयुक्त आहे तो निबद्धते, तो बांधला जातो. आणि कसा बांधला जातो? फळाने सक्त असल्यामुळं, फळामध्ये त्याची आसक्ती असल्यामुळं तो बांधला जातो. फळामध्ये आसक्ती काय आहे? तर कारण कामकार्य. त्या ठिकाणी काय? फळाबद्दल इच्छा आहे, कामना आहे. काम हेच काय? कारण आहे. कशा करता? बांधण्याकरता. तर सगळं मूळ जे येते ते कशा करता? कुठं येते? शेवटी कामना. अंतकरणात असती कामना, इच्छा असते. आणि त्या इच्छेनं सगळा प्रपंच मोठा होतो. इच्छेनंच सगळा अधर्म वाढतो. अधर्माचा एवढा ऱ्हास कशामुळे आहे? तर काम. प्राणी या कामी भर, देहाची वरी. देहावर आदर ठेवलेला आहे. देहाच्या संबंधीला आणि देहाला मी मानलेलं आहे. आपण त्या याच्यापर्यंत सुद्धा गेलो नाही, मीमांसकापर्यंत सुद्धा गेलो नाही. बाकी वेदांतापर्यंत पोहोचणं किती कठीण आहे. मीमांसक सुद्धा है ना काय म्हणतात? देहाहून भिन्न आत्मा मानतात. कारण तू काय? स्वर्गादी सुख भोगणारा आहे. आणि आपण साधक देहालाच आणि देहाच्या संबंधीलाच मी मानून बसलेलो. देहाची सेवा करावी, देहाच्या पाया पडावं लोकांनी, आणि देहाला व्यवस्थित व्हावं, देहाचा मान सन्मान करावा. म्हणजे किती खालच्या दर्जाचे आहेत ना. मग त्याच्यानं आयुक्त, खरे आयुक्त कोण आहेत? जे अशा पद्धतीनं देहालाच मी समजतात. देहाला मी समजण्याचं कारण काय? तर काम. कामाचं बी कारण काय? तर अज्ञान. व्यवस्थित विवेक नाही. व्यवस्थित विवेक नसल्यामुळे व्यवस्थित वैराग्य नाही. आणि विवेक नाही आणि वैराग्य नाही. विवेक आणि वैराग्य नसलं की मग काय होतं? अज्ञान. आणि अज्ञानाचं कार्य हे सगळे काही विकार ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, काय दुश्मनी, मैत्री, आसक्ती, त्या सगळ्या गोष्टी कशाने घडतात? काम. कामाचं मूल अज्ञान. युक्त ईश्वराय कर्माणि न मम फलायेति एव समाहितः सन. युक्त म्हणजे कोण? ईश्वराय कर्माणि, सर्व कर्म कशा करता? ईश्वरा करतायत. न मम फलाय, माझ्या फळा करता नाहीत. इति एवं समाहितः सन, अशा प्रकारे समाहित होऊन, अशा प्रकारे चित्ताची अवस्था करून, कर्मफलम त्यक्त्वा, परित्यज्य, कर्मफळाचा त्याग करून, शांतिम, मोक्षाख्यम शांतिम, है ना, नैष्ठिकीम निष्ठायाम भवाम. निष्ठायाम या शब्दाचा अर्थ केला ज्ञाननिष्ठा. ज्ञाननिष्ठायाम भवाम. ज्ञाननिष्ठेने जी काय प्राप्त होती? शांती प्राप्ती होती. कोणती शांती प्राप्त होती? मोक्षाख्यम शांती. ही मोक्षाख्यम शांती कशाने प्राप्त होईल? निष्ठा. कोणती निष्ठा? ज्ञाननिष्ठा. ज्ञाननिष्ठे, ज्ञानाद्वारे मोक्ष प्राप्त होईल. तर त्या ज्ञानाद्वारे मोक्षाख्य असणाऱ्या शांतीला तो प्राप्त होतो. कोण? जो युक्त असतो तो. युक्त असतो म्हणजेच कोण असतो? निष्काम कर्मयोगी. निष्काम कर्मयोगी. त्यानंतर सत्वशुद्धी ज्ञान प्राप्ती सर्व कर्म संन्यास ज्ञान निष्ठा क्रमेण इति वाक्यशेष. अर्थातच वाक्यशेष सांगतात. तात्पर्य काय? तात्पर्य सत्वशुद्धी ज्ञान प्राप्ती सर्व कर्म संन्यास. सत्वशुद्धी होईल, मग ज्ञानप्राप्ती होईल, मग सर्व कर्म संन्यास होईल. आणि सर्व कर्म संन्यास कशाद्वारे होईल?
ज्ञाननिष्ठा क्रमेण. अशा पद्धतीची जी ज्ञाननिष्ठा आहे त्या ज्ञाननिष्ठेनं म्हणजे अगोदर सत्वशुद्धी, अंतकरण शुद्धी, मग ज्ञानप्राप्ती, मग संन्यास, मग शांती. यह तू पुनः अयुक्त. यह तू जो अयुक्त आहे. दुसरा कोण? अयुक्त. अयुक्त म्हणजे निष्काम कर्मयोगी नाही, खाली नुसता कर्म करणारा, आसक्तीवाला अयुक्त. असमाहित. अयुक्त म्हणजेच काय? असमाहित, अंतकरण ज्याच्या अधीन नाही असा. कामकारेण. करणम कारः. कार म्हणजे काय? जे करण, त्यालाच काय म्हणायचं? कारः. कामस्य कारः, कामकारः. तेन कामकारेण कामप्रेरिततया इत्यर्थः. कामकार म्हणजे कामच कारण. काम प्रेरित. कामकार या शब्दाचा अर्थ काय केला? काम प्रेरित, कामनेद्वारे प्रेरित होऊन कर्म करणारा. करणम कारः, जे करण आहे त्यालाच काय म्हणायचं? कार. आणि कामस्य कारः, कामकारः. म्हणजेच कामाचं जे समास पाहिजे का त्याचा अर्थ पाहिजे? करणम, ते करणमचा अर्थ पहा पहिले. करणमचा अर्थ काय केलेला आहे? करणम कारः. करण हेच काय? कलम हे इदम, हे जे काय मी कर्म करतो ते कशा करताय? माझ्या करता. फले सक्तः, असा फळामध्ये जो आसक्त असतो तो निबद्धते, तो बांधल्या जातो. अथ त्वम युक्तो भवः, म्हणून तू काय हो? युक्त हो, म्हणजेच योगी हो. योगी हो म्हणजे निष्काम कर्मयोगी हो. योगयुक्त होऊ नये, फळाचा संग टाकून मग अर्जुना चित्त देऊन करी करणे. तू योगयुक्त होऊ नये. योगयुक्त होऊ नये म्हणजेच ज्ञानी नाही, निष्काम कर्म. ज्ञानाचा विषय चालू आहे. कशाचा विषय चालू आहे? निष्काम कर्मयोगाचा. कारण हेच कशाला द्वार आहे? ज्ञानाला द्वार. याच्याद्वारेच ज्ञान प्राप्त होणार, याच्याद्वारे सर्व कर्माचा संन्यास होणार. आणि मग तो नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद स्पर्शय शृण्वन् स्पृशय जिघ्रन नश्नन गच्छन स्वपय स्वशन. या अशा पद्धतीने जे आहे की नाही, ती स्थिती त्याला प्राप्त होते. अशी स्थिती प्राप्त करण्याकरता काय? तर काय होय? तू युक्त हो, आयुक्त होऊ नको. जो युक्त असतो तो सुटतो आणि जो आयुक्त असतो तो बांधल्या जातो. म्हणून तू युक्त हो. तात्पर्य आहे. आता त्वम युक्तो भव, म्हणून तू युक्त हो. यह तू परमार्थदर्शी सह, परंतु जो परमार्थदर्शी म्हणजे ज्ञानी आहे तो कसा? सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देहे नैवम कुर्वन्न कारयन. जो वशी आहे, वशी म्हणजे ज्यानं इंद्रिय वश केलेले आहेत असा वशी. एवढं झाली. बरं चला, हे उद्या पूर्णच घेऊन टाकूया. काय ना, मोठा श्लोक आहे, याच्यावर थोडासा पूर्वपक्ष बी महत्वपूर्ण श्लोक. याचं चिंतन झालं होतं आपलं दुसऱ्या अध्यायाच्या उपोद्घात भाष्यामध्ये त्याचं चिंतन झालं. पूर्ण श्लोकाचं येथून तिथून भगवान भाष्यकाराने चिंतन केलं होतं. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल.